लोकमान्य टिळकांची आज 96वी पुण्यतिथी आहे आणि या निमित्ताने त्यांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट। इंग्रजांच्या गुलामीत देश असताना भारतभूमीच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून देणाऱ्या क्रांतिकारकांपैकी दैदिप्यमान रत्न म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक। स्पष्ट वक्तेपणा हा टिळकांचा गुण, त्यामुळे स्पष्ट बोलताना कुणाचाही मुलाहिजा न बाळगता ते बोलत असायचे। म्हणूनच मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफलं उचलणार नाही असं ते त्यांच्या शिक्षकांना सांगू शकले। 1881 ते 1920 या 40 वर्षांच्या कालखंडात टिळकांनी 513 सडेतोड अग्रलेख लिहिलेत। लोकमान्य टिळक हे आधुनिक विचारांचे होते, त्यामुळेच त्यांनी बालविवाह रोखण्यासाठी आणि विधवा विवाहाला संमती मिळवण्यासाठी लोकांना आवाहन केलं। एवढंच नाही तर स्वातंत्र्य लढ्यात लोकांना संघटित करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवातही त्यांनी केली। 1896 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडला होता। त्यातच भर पडली ती प्लेगची। प्लेगच्या महामारीने अवघा देश हादरला। अशा कठीण परिस्थितीत टिळकांनी रुग्णालय उघडून रुग्णांची सेवा केली। त्याच वेळी इंग्रजांचा एक अधिकारी रँड प्लेगच्या नावाखाली लोकांना त्रास देत होता। प्लेगवर नियंत्रण मिळवण्यासाठी रँड नावाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली। मात्र रँड हा प्लेगपेक्षाही भयानक ठरला। लोकांवर अत्याचार करण्यास कुठेही त्यांनी कसूर ठेवली नाही। अखेर चाफेकर बंधूंनी रँडची हत्या केली। या हत्येमागे टिळकांचा हात असावा या संशयानं 1897 मध्ये त्यांना इंग्रजांनी कारागृहात डांबलं। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच अशी गर्जना करत टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी नवचैतन्य दिलं। स्वातंत्र्याची चळवळ वेग घेत असतानाच टिळकांची प्रकृती मात्र ढासळू लागली होती। टिळकांचं आयुष्य तेजोमय होतं। लोकांच्या सन्मानाला आणि श्रद्धेला ते प्रत्येक दृष्टीनं पात्र होते। तन, मन आणि धन सर्व अर्पण करून त्यांनी देशसेवा केली। शरीर थकलेलं असतानाही त्यांनी जनजागृतीचा ध्यास सोडला नाही। अखेर जुलै 1920 मध्ये त्यांची प्रकृती आणखीनच खालावली आणि 1 ऑगस्टला त्यांची प्राणज्योत मालवली। अखेरचा श्वास घेईपर्यंत देशासाठी लढत राहिलेल्या ध्येयवादी थोर राष्ट्रभक्ताला जय महाराष्ट्रचं विनम्र अभिवादन। हर्ष नारोटकर, जय महाराष्ट्र, मुंबई।